महाशिवरात्रीनिमित्त काल राहुरी तालुक्यातील सर्वच महादेव मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविक भक्तांनी मोठी गर्दी करून मनोभावे पूजा अर्चा केली। तर राहुरी खुर्दचे आराध्य दैवत राजेश्वर मंदिरामध्ये माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी सपत्नीक रुद्राभिषेक करून शिवपूजन केलं। हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उत्सव समजल्या जाणाऱ्या महाशिवरात्री अर्थात कालरात्रीला विशेष महत्त्व आहे। वर्षामध्ये एकूण 12 शिवरात्री असतात, परंतु महाशिवरात्रीला देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता आणि याच दिवशी पहिलं शिवलिंग प्रकट झालं होतं। त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालं असल्याची आख्यायिका आहे। या दिवशी रात्रभर जागरण करून ओम नमः शिवायचा जप करून महादेवाची उपासना केल्यानं मोक्षप्राप्ती होऊन पुण्य मिळते आणि इच्छित फलप्राप्ती होते असं मानलं जातं। तसेच आध्यात्मिक साधनेनुसार उपवास करणं परमावश्यक आहे। त्यामुळे शरीरातील इंद्रिय आणि मनावर नियंत्रण राखलं जातं। या दिवशी महिला आणि पुरुष सफेद वस्त्र आणि रुद्राक्षाची माळ परिधान करून महादेवाला तांदूळ, खीर, बेलाचे पान, धोत्र्याचे सफेद फूल, दही, दूध आणि जलाभिषेक करून आराधना करतात। असं मानलं जातं की या दिवशी पृथ्वी तलावरील प्रत्येक शिवलिंगामध्ये महादेव आपला वास करून मनोभावे आराधना करणाऱ्या आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करतात। शंकर, महादेव, राजेश्वर, नीलकंठ, बंबम भोले, त्रिलोकीनाथ, वैजीनाथ, भोलेनाथ अशा अनेक नावांनी भक्तगण महादेवाची पूजा करत असतात। शहरातील जंगम गल्ली येथील वैजीनाथ मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो। तर भाविक भक्तांना खिचडी आणि फराळाचं वाटप करण्यात येतं। उत्सव पार पाडण्याकरता माजी नगराध्यक्ष अनिल कासार, स्वामी अशोक जंगम, संतोष लोखंडे, महेश जंगम, तुषार लुक्कड, ओमकार कासार, मोनिश साळवे, संतोष नागरे, राहुल उदावंत, स्वप्नील भालेकर आदी प्रयत्नशील असतात। तर राहुरी खुर्दमध्ये नगर मनमाड रोडपासून अर्धा किलोमीटर अंतरावरती राजेश्वर देवस्थान आहे। हे मुळा नदीच्या तीरावर वसलेले आणि पुरातन मंदिर असल्यामुळे इथं भाविकांची जास्त गर्दी असते कायम। आणि आत्ता सध्या म्हणजे कमीत कमी 72 सालापासून इथं सप्तीची परंपरा आहे भंडारा घालण्याची। तर यावर्षी मंडळाचं हे 47वं वर्ष आहे। तर 47व्या वर्षात आता राहुरी तालुक्यातल्या सर्व दानशूर व्यक्तींनी भंडाऱ्याकरता भरडा, गूळ, तूप, दूध या वस्तू दिलेल्या आहेत। आणि ह्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याकरता हजारो भाविक प्रसादाचा लाभ घेण्याकरता राजेश्वर मंदिरात येतात। आणि हा जो कार्यक्रम आहे हे आपले राहुरी तालुक्याचे माजी आमदार बापूसाहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालतो। आणि राहुरी खुर्दमधले राजेश्वर सेवा मंडळ हे मंडळाचं वर्षभर काम पाहतं। न्यूज रिपोर्टर मीनाश पटेकर, एसएन मीडिया, राहुरी।